जातो. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घराचं वैभव आहे. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घरामध्ये यज्ञ आहे. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घरामध्ये लक्ष्मी आहे. ऐकून घ्या. आणि मुलीच्या लग्न करता बाप काय करत नाही. अरे 2 महिन्यापासून बाप हैराण होतो. मंडपावाल्याच्या पाय पड, कपडेवाल्याच्या पाय पड, भांडेवाल्याच्या पाय पड, बँडवाल्याच्या पाय पड, घोड्यावाल्याच्या पाय पड, आणि लग्न पाहिलं 10 मिनिटाचं. हां, एवढ्या खटपटी करून सणी या ठिकाणी ऐन लग्नाची वेळ आली. ताराबलम चंद्रबलम सूर्यबलम हे मागायला म्हणा सुरुवात झाली की बापाच्या होंबळला भरून येतो. बाप म्हणतो आता माझी बबी अर्ध्या पाऊण तासामध्ये आता ती त्याच्या मालका संघ गेलीच राहणार नाही. पण जोपर्यंत माझी बबी होती, माझी ताई होती, तोपर्यंत मला काहीच पाहायचं काम पडलं नाही. एका कोपऱ्यामध्ये गेला तिचा बाप आणि असा ढसा रडत. कहून आता माझी बबी गेलीच नंतर माझं काही खरं नाही. माझ्या माय व्हिडिओ मुलगी अशी इकडे तिकडे पाहती. वाटेला टायमाला बापाचा पत्ता नाही. तिचा होंबळला भरून येतो. बापाला वाटलं मी जर तिच्या समोर जातो ही आणखीन माझ्या गळ्यामध्ये पडून रडन तर मला या ठिकाणी आवरणार नाही. 3 हप्त्याच्या बाद मुलीने फोन केला आईला. आईला नाही विचारलं आई तुझी तब्येत कशी आहे. आई माझी पप्पाची तब्येत कशी आहे. आई माझ्या पप्पाचं तुझं कधीच नाही पटलं. माझ्या पप्पाला शुगर आहे, बीपी आहे. माझ्या पप्पाला तो वेळेवर कधी गोळ्या दिला नाही. माझ्या पप्पाला तो कधी चहा करून दिला नाही. आणि मी होते तोपर्यंत माझ्या पप्पाला काहीच पाहायचं काम पडलं नाही. आई मम्मी अगं मी तो पाय पडते पण माझ्या पप्पाला अंतर नको देऊ, अंतर नको देऊ. अशी ढसा तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि रडून ती मुलगी फोनवर बोलती. म्हणून तुकोबराय सांगतात कुळी कन्या ऐशी कन्या भावी कुळी आणि करी भक्तीची दिपवाळी. भाई बहिणो इतका आनंद तुमच्या जीवनामध्ये महाराज आणि तुमची खरंच कमाल आहे. ज्याच्या संग लग्न लावलं मर्यापर्यंत त्याच्या घरी आलं आणि त्याचा संसार नीट केला याला म्हणतात कुळी कन्या. हा आता पुत्र कसा पाहिजे. एकच मुलगा पाहिजे. उद्या परवा शिवजयंती आलेली आहे. आमच्या जिजाबाई माई साहेबाने एकच राजा घडवला. एकच राजा इथे जन्मला हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. वा वा माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला. टाळी टाळी हा वा. टाळी टाळी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं देवाचं राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हे तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या निधड्या छाती. आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर साठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. हे पुन्हा जन्म घ्या पुन्हा बनावे धरण गावळे भरोसा जा राजावर. माझ्या राजाचं देवाचं माझ्या राजाचं देवाचं राजाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. 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 आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. हे भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातला धर्म बांधिला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर. हे पुन्हा जन्म घ्या
राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या हो छत्रपती शिवाजी महाराज की जय तिकडचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की वा वा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं 12 दिवसाचं लेकरू महाराज जय म्हणायला हरकत करत नाही असं तडतड कुत्तय बाळा त्यामध्ये एवढी माझ्या शिवाजीचे नाव माहित ताकद आहे महाराज हो आज छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणजे आपण हे दुकान मांडून बसलो इथं नाही तर शिवाजी महाराज नसते झाले तर आपल्याला हा अधिकार भेटला नसता माझे छत्रपती शिवाजी राजे कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते कोणत्या जातीच्या विरोधामध्ये नव्हते सर्व जाती धर्माचे लोक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी कार्य करत होते आणि ते धर्माचं रक्षण करीत होते महाराज आणि काही म्हणते मुस्लिम धर्माच्या विरोधामध्ये नाही माझे राजे कोणाच्या धर्माच्या विरोधामध्ये नव्हते पण जे लोक आपल्या धर्माच्या विरोधामध्ये हिंदू धर्माच्या विरोधामध्ये होते त्याच्या विरोधामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज हा आज शिवाजी महाराज झाले म्हणून आपण हे दुकान मांडून बसलो एका 18 वर्षाच्या मुलीच्या पाठीमाग आणि दुष्ट लोक लागले खूप पळू लागले तिला पकडण्याकरता झडगा लागेल बंद्या गावामध्ये या बोळीत घुसती त्या बोळीत घुसती असं करता करता दन दन पाऊस पडू राहिला आणि मुलगी घाबरल्यावणी झाली तिला श्वास घेता येईना ऐकून घ्या पण एका बोळीमध्ये घुसली एक कावड जरासं उघड होतं आणि त्या कावडातून तिनं पाहिलं लक्ष द्या बरं का कावडातून तिनं पाहिलं तर भिंतीवरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजचा त्याला फोटो दिसला आणि फोटो दिसल्यावरती तिनं काय केलं त्या कावडाच्या आडुशाला आणि पत्र इतकं लांब लांब होते पुढं पाणी पडत होतं तर पत्राखाली अशी उभी राहिली हो आणि त्या घरामध्ये तरुण बांड पोऱ्या होता त्यांना दारी येऊन पाहिलं ताई तू इथं कशी काय उभी ते सांगितलं दादा तू माझा भाऊ आहे माझ्या पाठीमागे यवन लोक लागलेले आहे माझी इज्जत घेऊ पाहत होते मला रात्रभर जर तू सभा देशील ना एकदम तुझं चांगलं होईल आणि मला या ठिकाणी मला तू काहीतरी आराम करण्याकरता जागा दे ताई ये ना घरामध्ये घेतलं महाराज तिला बसण्याकरता कपडे दिले तिच्या अंगावर या ठिकाणी रग दिलेली आहे आणि या ठिकाणी रात्र 2 वाजले मुलाच्या मनामध्ये जरा चलविचल झालं आता ही मुलगी तरुण आहे मी तरुण आहे मी जर हिला काही करता काही केलं हिचा कोण इथं वाली आहे पण या ठिकाणी एक शब्द आपण विचारू ताई तू या माझ्या घरामध्ये येऊन बसती तुला माझी भीती वाटत नाही हा मी तरुण आहे आता जर मी तुला काही प्रकार जर केला तर तू काय करू शकते अरे दादा तू म्हणतो ते खरं आहे पण ज्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे मला माहिती आहे त्या घरामध्ये असे गलत कामं होणार नाही असा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे याला म्हणतात कुळी कन्या पुत्र असा पाहिजे तर तुम्हाला सांगतो माय व्हिडिओ अरे नाही तुमच्याकडून लेकरं सुधारले गेले आमच्या उमेश महाराजच्या संस्थेमध्ये लेकरं नेऊन टाका अरे नाही महाराज झाले तर चालतील पण संस्कार त्या लेकरावर चांगले पडतील हे 12 घरचे 12 आहे पाहून घ्या पण एका दोरीत हलू राहिले ही कृपा कोणाची आमच्या उमेश महाराजाची असं बोलायला बोलत हा नाही तर पहा आपल्या घरी पाहुणे आले का पोरं येड्यावणी करतात पाहुणे घरी आले का पोरं येड्यावणी करते आणि माहेरचं कोणी आलं की हे येड्यावणी करतात गाडी रोडना पळायला लागली कुत्रे बावल्यावणी करतात माहेरचं कोणी आलं हे येड्या घरात जात्यात तिचा नवरा म्हणते आज कोण येड्यावर आली तू काय नाही ते मायाचा तिरमाख्या येईल मग येईल तर पटकन त्याला चहा पाजाव इतके चक्र मारच काय काम आहे हा पाहुणे घरी आले असे ढवळे फटक आमच्या टाळकरी मंडळीवर चौकून बसले आणि पोरग मध्ये येऊन बसलं 15 दिवसापासून आंघोळ नाही शर्टाला 2च बटणं चड्डीला 2 डोळे मागून नाकातून 2 लेखणी आणि मनगटाला आरशे 5-25 माश्या पा आपला कुळी कन्या पुत्र हा आणि त्या पाहुण्याच्या मध्ये येऊन बसला यायचं चाललं बोलणं आणि त्या पोराचा ठेपा ओ माव मला आला मायामध्ये चूप लहानपणापासून त्याला तसं वळण पाहिजे ते पोरग शिकतं काय शिकणार आहे चूप बसलं आमचे लक्ष्मण महाराज सारखे पाहुणे होते तेवढे फटक कपडे गेलं आणि फसकन त्याच्या मांडीवर जाऊन बसलं
बरं बसलं तर बसलं सोयीनं पैसे नाही त्याच्या ढेरीला पाठ खाजवे तर त्याच्या अंगाच्या मळ्यानं सगळे कपडे खराब व्हायला लागले. आता पाहुण्याला वाटलं याला काय करावं आता, पण पाहुण्याला रागच आला. पाहुणा म्हणे उठ, उठलं. त्या पाहुण्याच्या तोंडापुढे उभं राहिलं जाऊन आणि पाहुण्याला म्हणतं मारीनच लागे. वळण कोणाचं? घराचं. लेकरं चांगले शिकवा, लेकराला चांगलं वळण लावा. तू कितवीला आहे? बेवतो कोण मग बोल ना. अरे उभा राह ना. पाय पाय पोरग इथं होई होई करून राहिला आणि बाउंड्रीवर कसं करशील रे गेल्यावर. तू किती शिकेले? उभा राह. काय नाव? करण. करण तुला एक प्रश्न विचारतो मी. छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? पटकन सांगायचं, कोणी बोलू नका. नुसतं शिवनेरी का? बरं बस खाली. त्याच्याकरता टाळ्या वाजवायला. कोणावर हात केलता आता? तू का? तो केलता? उभा आहे. अरे शाळा शिकायचा काही फायदा करा, नुसत्या माय बाबाला खड्ड्यात नका घालू. हा तुला दुसरा प्रश्न. आपला भारत कोण्या साली स्वतंत्र झाला? भारत कोणत्या साली स्वतंत्र झाला? बोल ना कर. कोण आहे? बेस खाली. तुला येतं का? तुला येतं? 1947. बेस खाली. हा 8-9वीचे पोरं पहा कशी शिकून राहिले. मायबापाचं लक्ष नाही द्यायच्यावर. एका सरनं अशा एका पोराला विचारलं, खरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? पोरगले बांड होतं. जाऊ द्या ना सर, तुम्ही भलं डोकं खाता म्हणे. झाला ना. आणि तीनदा तेच का? गुरुजी रागाला 2-4 हंटर होऊन दिले. सांग म्हणे रावणाची लंका कोणा जाळली? म्हणे मी कशाला जाळू? पुन्हा गुरुजी रागाला 2-4 टोले ठेवून दिले. ते रडत घरी गेलं. आईला म्हणतो आई सर मला मारलं. म्हणे काऊन? मला म्हणतो रावणाची लंका तो जाळली. माय नाही शहाणी. माय म्हणते जाऊ दे ती शाळा गेला. ही बकरी घेऊन होय मळ्यात. बकरी माणसाच्या मागं कधीच येत नाही. येत असं उद्या नेऊन पहा. सरळ मनान जर बकरी तुमच्या माग आली तर 100 रुपये आपल्याकडून घेऊन जायचा. बकरी यायच्या माग बिना 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 दाव्याची. कमाले मात्र त्याची. हा यांना बकरी ओढायला सुरुवात केली. बकरी तांती माग आणि हे ओढतो पुढे. ओढत ओढत त्यांना बकरी नदीत नेली. हातात काडी घेतली आणि बकरीला म्हणजे सांग लंका कोणा जाळली? बकरी सांगन का? 2 टोले त्या बकरी ठेवून दिले. बकरी म्हणते म्या. म्हणे लंका तो जाळली आणि मार मी खाऊ राहिलो. असे जर लेकरं असले हा तुमचा सांभाळ करते का म्हातारपणामध्ये? नाही ना. लेकराला चांगलं वळण लावा. असं ऐका. आता मुली विचारतो, ए चिमण्या हो इकडे बा माझ्याकडं. मेंढ्यावणी तोंडाला घालू घाली इकडे बा. ताईट मानून जागा झाशीच्या राणीसारखं. अरे मुस्लिम धर्माची पोरगी कॉलेजला गेली तर तिचं नख कुठं उघडं पडत नाही आणि आपल्या आखोडे कपडे माखोडे कपडे घालून सडी आणि घोडा घालणं आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं? आपल्या मुलीवर बलात्कार व्हायला लागला आणि मुली वड्यानं ताणून धरलं. नाही द्यायची मुलगी. आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून मागच्या वर्षी 192 पोरी पळून गेल्या. तर मुलीवाल्याला सांगतो आता लय तंग वातावरण करू नका, लय रबलावणी ताणू नका, तुटन रब्बल तुमचं. हा यायची चांगली सोय लावा. पळून जाऊ देऊ नका, आपलं नाक खाली होऊ देऊ नका. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. पहिली शाळा कोणा उघडली? एका आवाजात म्हणा. कोणा? यायच्या करता टाळी वाजवायला. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईचे उपकार आहे तुमच्यावरती. आज तुम्ही कलेक्टर आहे, मास्तर आहे, डॉक्टर आहे, हा शिक्षिका आहे, मोठ्या मोठ्या अधिकारी बनला. विमान चालवती बाई, रेलगाडी चालवती. हे सावित्रीबाईचे उपकार आहे तुमच्यावरती बरं का. आणि त्या माऊली जर शाळा नसती काढली आपल्याला समजलं नसतं. पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी उघडली. तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये महिलापैकी पहिल्या पंतप्रधान कोण होऊन गेल्या? इंदिरा गांधी. टाळ्या वाजवा द्यायच्या करता करा. आपल्या देशामध्ये महिलापैकी पहिला पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेला. बरोबर आहे. त्या कोणत्या ब्लेडना दाढी करत होत्या? त्यांना दाढीच नव्हती. वा वा हुशार लेकर. टाळी वाजवा.
हा म्हणून करता मुलींना सांगतो, याला म्हणता कुळी कन्या. प्रश्न दिला की ताबडतोब उत्तर देत आलं पाहिजे. असे मुलं आणि अशा मुली आणि मला यांची सेवा घडावी. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण. विठोबाचे अखंड चिंतन, विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते सारिका, हे कुळी कन्या पुत्र होते अखंड चिंतन भगवंताचं नामस्मरण करावं आपल्या प्रपंचामध्ये राहून. तेवढंच पुण्य आपल्याला घडतं. आणि अशा लोकांची मला सेवा घडावी. शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे माझा काढो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा काढो त्यांची सेवा, जय हो. तुका म्हणे माझा काढो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा काढो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा काढो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडवताची सेवा, तुका म्हणे माझा घडवताची सेवा, तुका म्हणे माझा घडवताची सेवा. तरी माझा देवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही. तरी तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जैसा पिका, कुळी कन्या पुत्र होती जैसा पिका, कुळी कन्या पुत्र होती जैसा पिका, कुळी कन्या पुत्र होती जैसा, कोळे कन्या पुत्र होते जैसा पिका, कोळे कन्या पुत्र होते जैसा पिका, कन्या पुत्र होते जैसा पिका, कोळे कन्या पुत्र होते जैसा दयाचा हरख वाट देवा, वाट देवा, वाट देवा, वाट देवा, वाट देवा, दयाचा हरख दयाचा तयाचा आवाज
इको कमी करा इको वा कृष्ण महाराज निसाचा 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 धारे रे धारे रे धारे रे धारे रे गा 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 सुतोनी मपतनी साचा मपतनी साचा पुत्र होती जसाची का खरल्या पुत्र होती जसाची खरल्या पुत्र होती साची का खरल्या पुत्र होती जसात्विक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एकदा पुरुष मंडळी वर हात करा माणसं फक्त माणसं माझ्या हाताकडे पण एक टाळी वाजवायची हा अजिबात ढिल्ली पडू द्यायची नाही खाली करा टाळी अशी आली पाहिजे एकदाच वाजवायची तीनदा नाही आपली टाइम जास्त झाला आता आताच नाही मी सांगा अशी तिकून कधी सुपारी फेकली आणि ती कधी आपल्या टाळी सापडत भुक्का झाली पाहिजे आपण मर्द मराठे शिवाजीराजांच्या वंशाचे महाराज पूर्वीचे मराठे रणार सुटे कटे पण मागणा हटे आताचे मराठे चहावर सुटे कोपशीचा काठ तुटे पण चहाचा घोट ना सुटे असे मराठे अशी टाळी वाजव एकदाच वाजवायची कर बरं टाळ फक्त बंद माझ्या हाताकडे पण एक आवाज हा छत्रपती शिवाजी महाराज की वा 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 तुम्ही कसं करता आता पहिली टाळी कशी आली हा मी म्हणतो नामदेव जनाबाई तुम्ही म्हणा सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई
मुलीनं तुम्ही थांबा. नामदेव जनाबाई. टाळी नका वाजू बाई, नुसते म्हणा बाई फक्त. म्हणा चांगल्या कडक म्हणा. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. हे असं म्हणत म्हणत घरी जायचं. सांदेच्या कोपऱ्यात ते नाव सोडून द्यायचं. हे असं साधू संताचं देवाचं नाव घरात नेऊन सोडलं की तुमच्या घरामध्ये लई बरकत येईल आणि तुमच्या घरातलं दुसऱ्याच्या घरात जाणार नाही. तुमचे भजे कोणाच्या घरात जाणार नाही, तुमच्या कुरड्या कोणाच्या घरात जाणार नाही. पण तिथं तुम्ही नेऊन सोडा ही तुम्हाला नम्र विनंती. आतापर्यंत आमचे सर्व संगीतकार कलाकार मंडळी काय गायन केलं महाराज याने शेवटी. हो आत्ताशी लाईन मागून भरपूर आली द्यायची. हो का कडक आवाज काढा, मस्त गोड म्हणलं. याला म्हणतात भजन. हा अरे फूलों की क्या मजा है वो ब्रह्मण से जाके पूछो. फूलों की क्या मजा है वो ब्रह्मण से जाके पूछो. अरे गाने की क्या मजा है वो गाने वाले से जाके पूछो. हाँ मृदंग की क्या मजा है वो उमेश महाराज जी के जाको पूछो. हाँ अरे मस्ती की क्या मजा है वो हनुमान जी से जाके पूछो. हाँ पीने की क्या मजा है वो पीने वाले से जाके पूछो. हा लय येतं मला, पण मी सगळं नाही सांगत तुम्हाला. काही थोडस दुसऱ्या वेळी सांगायला ठेवतो. भावनेच्या भरामध्ये लय बोललो तुम्हाला मी. बोलता बोलता माझा शब्द कोणाला टोचला असेल लागला असेल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. तुम्हाला 4 पोरं असतील तर मला 5वं म्हणा. तुम्हाला 8 असेल तर मला 9वं म्हणा. एखाद्याला खळडून नसेल तर मला वटीत घ्या आणि तुमचे पलाटे माझ्या नावानं करून द्या. हो आणि आपलं कीर्तन कसं खेळीमिळी महाराज. माणसानं हसलं पाहिजे. हसणं हा एक व्यायाम आहे. असे इतका कॉमेडी तुम्हाला सांगतो. एवढे बघून तोंडाचे लोक आहेत काही अजिबात हसत नाही. आणि असं राहता मोबाईल कसा हँग होतो. हा त्याला भाकर मागायला जागा राहत नाही तर तिची बायको मध्ये चहा देऊ का हे करतो वाण्या रावण्या. आपल्याला लय दिवस नाही जगायचं. तुम्हाला सांगून ठेवतो सगळ्याला लय दिवस नाही जगायचं. कमी दिवस आपलं आयुष्य. तर चांगलं राहा, फ्रेश राहा. एंड्रेस पिऊ नका, फाशी घेऊ नका, लटकून घेऊ नका, इरीत उड्या आणू नका. मस्त फ्रेश वातावरणामध्ये राहायचं आणि भगवंताला सांगा देवा जसा आजचा दिवस गेला तसा उद्याचा जाऊ दे. आणि आजची जी झालेली सेवा आपण सर्वजण मिळून हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू. आणि मला तुमच्यापर्यंत आमच्या उमेश महाराजांनी बोलवलं त्यांना सुद्धा माझी सेवा अर्पण. आमचे गायनाचार्य मंडळी यांनी मला चांगलं सांभाळून घेतलं यांच्या चरणी. पेटी मास्तर बाबा यायना चांगली पेटी वाजवली भन्नाट त्या ह्याच्या चरणी. आमचे सगळे बाल गोपाल गावाचे उभे 2.25 तास हो राहिले त्याला सुद्धा माझी सेवा. साऊंड सिस्टमवाली माऊली मस्त तुम्ही आम्हाला आवाजात सहकार्य केलं त्यांना सेवा. सोबदार बाबा येण्यावाले माऊली यांना सुद्धा तुम्ही असे मस्त बसले कोणीच उठले नाही तुम्हाला माझी सेवा अर्पण. माता भगिनी असल्या बसल्या बाई तस काय कांद्याचं रोप लावलं त्या चरणी. आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गायकवाड साहेब यांना सुद्धा माझी सेवा अर्पण. तसेच या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमचे बँकेचे साहेब त्यांना सुद्धा माझी सेवा. आणि जे काही प्रतिष्ठित मंडळी आहे जे आपल्या कमिटीची मंडळी आहे सर्वांनी सेवा माझी अर्पण. आणि हे यूट्यूब चॅनल आपल्या समोर लावलेलं आहे हे कोणीतरी आता बऱ्याच लोकांना पाहिलं असं. या सगळ्या लोकांना माझी सेवा अर्पण. आणि ती आपल्यासमोर ते यूट्यूब चॅनल आणि त्यांनी लावलं त्यांना सुद्धा माझी सेवा अर्पण. आता कोण राहिलं पंक्तीवाले यायला सुद्धा सेवा. तुमच्या घरची झोपेल ते यायला बी घरी गेलं त्याला उठा म्हणा तुमचं जमलं म्हणा. उठू नका. एक मिनिट बाबा एक मिनिट उठू नका. मी जेव्हा उठा म्हणता उठा. कारण काऊन उठू नका म्हणतो मी तुम्हाला. आपलं सगळ्याचं पाप आता मंडपाच्या बाहेर उभं आहे. हे पाप आपण केलेलं सगळं मंडपाच्या बाहेर उभं आहे. जो पहिल्या नंबरचं उठून जाईल ते सगळं पाप जातं त्याच्या डोक्यावर बसतं ते घरी घेऊन जातं. तर कीर्तनाचं तुकाराम झाल्याशिवाय आणि उद्याचं नियोजन सांगितल्याशिवाय कोणीच उठणार नाही. तुम्हाला माझी नम्र विनंती. विठ्ठल जय जय बोले ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा करा. ज्ञानदेव तुकाराम नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद ईशानंद.